शरद पवारांनी अपेक्षेप्रमाणे बारामतीचे दौरे सुरू केले आहेत। सगळा पक्ष, महत्त्वाची आणि कामाची माणसं अजितदादांसोबत गेल्यामुळे शरद पवार यांचा पक्ष एकखांबी तंबू झाला आहे आणि याची जाणीव 84 वर्षांच्या शरद पवारांनाही आहे। त्यामुळेच ते स्वतः मैदानात उतरून फिरत आहेत। मधल्या 15-20 वर्षात अजितदादा सर्व यंत्रणा राबवायचे, त्यामुळे शरद पवारांना बारामतीकडे कधी फारसं लक्ष द्यावं लागलं नाही। सुप्रिया सुळे आरामात 3 वेळा निवडून आल्या, पण यावेळी लढत अत्यंत कडवी असणार आहे। बारामती लोकसभेची नस माहिती असलेले अजितदादा समोर आहेत। देवेंद्र फडणवीस सारखा उत्तम संघटन कौशल्य असलेला रणनीतिकार त्यांच्या सोबत आहे। अजितदादांनी लावलेल्या, रुजवलेल्या, वाढवलेल्या राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदाराला इथे शिवसेना भाजपच्या कोर मतदाराची साथ मिळणार का, यावर बरंच काही अवलंबून आहे। आणि त्यामुळे शरद पवार सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान हे अतिशय मोठं असू शकतं। या दौऱ्याच्या निमित्तानं जुनी कनेक्शन्स रिचार्ज करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत। तसंच सहानुभूती मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न प्रत्येक भाषणात दिसून येत आहे। बारामतीची जनता त्यांची भावनिक साद ऐकते की अजितदादांच्या रोखठोक वृत्तीला साथ देते।